पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 प्लस जागांसाठी जे पोलीस भरती जे निघत आहे आणि पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते। 10वी पासवर आपल्याला बॅट्समन मध्ये फॉर्म भरता येते आणि 12वी पासवर आपल्याला कॉन्स्टेबल मध्ये सुद्धा फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि ही पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे हे 10,000 प्लस जागांसाठी, तर या संदर्भात सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर अपडेट आलाय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात अगोदर जे मैदानी चाचणी ज्या पोलीस भरतीमध्ये राहते। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा पोलीस भरती जवळपास 10,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट दिलाय की आम्ही 10,000 प्लस जागांसाठी ही भरती काढणार आहे आणि ही जी भरती आम्ही फेब्रुवारी नंतर या ठिकाणी काढणार आहे, तर असं त्यांनी सांगितलं। आणि ज्या वेळेस सुद्धा देवेंद्रजी फडणवीस सांगते आम्ही जेव्हा सुद्धा ते घोषणा करते तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो ते भरती निघत असते। लक्षात ठेवा, तुम्ही याच्या अगोदर जर पाहिलं असेल 2022-23 ला सुद्धा त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 18,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 18,000 जागांसाठी भरती काढली होती। त्यानंतर 2023-24 मध्ये सुद्धा त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 17,000 जागांसाठी भरती काढणार आहे। तर खरंच जे विद्यार्थी मित्रांनो 17,000 जागांसाठी भरती त्या ठिकाणी निघाली होती। ठीक आहे, तर ह्यावेळेस सुद्धा श्री देवेंद्रजी फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्यांनी सुद्धा जे घोषणा केलेली आहे की 10,000 प्लस जागांसाठी आम्ही पोलीस भरती काढणार आणि ही जी भरती फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी नंतर जे हे भरती काढण्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहे अशी जे त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, कारण की फेब्रुवारी महिन्यानंतर जे हे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे 10,000 जागांसाठी। ठीक आहे, तर या भरतीसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। ठीक आहे, तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी आपण कमी पडले त्या ठिकाणी जास्त आपण जोर दिला तर जास्त या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर देण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा। ठीक आहे, तर पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते। 10वी पासवर आपल्याला बॅट्समन मध्ये फॉर्म भरता येते आणि 12वी पासवर आपल्याला शिपाई झालं, कारागृह झालं, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर SRPF झालं, यामध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, SRPF मध्ये मुलींना फॉर्म नाही भरता येत, फक्त मुलांनाच भरता येते SRPF मध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर शिपाई झालं, कारागृह झालं, त्याचबरोबर बॅट्समन झालं, या पदासाठी 18 ते 28 पर्यंत वयोमर्यादा आहे। शिपाई झालं, कारागृह झालं, बॅट्समन झालं, यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 लागते। त्याचबरोबर जे चालक मध्ये 19 ते 28 वर्ष लागते। त्याचबरोबर SRPF मध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि SST ला 5 वर्षाची सूट या ठिकाणी असते। ठीक आहे, एवढे यामध्ये वयोमर्यादा लागते। आणि फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी असते। ठीक आहे, आणि पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, मैदानी चाचणी। तर मैदानी चाचणी जी असणार आहे तर उंची किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी पोलीस भरतीमध्ये जी उंची लागते 165 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून आपले 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, आणि SRPF मध्ये उंची जे लागते हे 168 सेंटीमीटर उंची हे SRPF मध्ये लागते। ठीक आहे, त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे SRPF मध्ये। ठीक आहे, अशा प्रकारे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर शिपाई झालं, त्याचबरोबर जे शिपाई झालं, कारागृह झालं, बॅट्समन झालं, यासाठी जे मैदानी चाचणी येतात 1600 मीटर रनिंग यामध्ये पहिला इव्हेंट आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी 20 मार्क असते। गोळा फेक आहे 15 गुणांसाठी पुरुष उमेदवारांसाठी आणि त्याचबरोबर 100 मीटर आहे 15 गुणांसाठी। तर असं 50 मार्काचं फिजिकल सर्वात अगोदर या पदामध्ये होते। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट 800 मीटर रनिंग आहे, दुसरा इव्हेंट यामध्ये गोळा फेक आहे 15 गुणांसाठी, 800 मीटर रनिंग 20 गुणांसाठी आहे, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग हे
15 गुणासाठी आहे, ठीक आहे. 15 मीटर रनिंग हे 15 गुणासाठी आहे, त्याचबरोबर गोळाफेक 15 गुणासाठी आणि 800 मीटर रनिंग हे 20 गुणासाठी. तर टोटल या ठिकाणी 50 मार्काचा मैदानी चाचणी या ठिकाणी महिला उमेदवारांचं होणार आहे, ठीक आहे. आणि चालकचं जर आपण ग्राउंड पाहिलं, चालकमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे. दोनच इव्हेंट यामध्ये गोळाफेकसाठी 20 मार्क असते आणि या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी 30 मार्क असते, ठीक आहे. अशा प्रकारे फिजिकल असते. त्याचबरोबर SRPFचं ग्राउंड जर पाहिलं आपण तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं असते, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंग जर आपण धावलो तर 25 मिनिटाच्या अंदर आलो तर आपल्याला 50 मार्क भेटते. 5 किलोमीटर रनिंगसाठी 50 मार्क असते. त्याचबरोबर गोळाफेकसाठी 25 मार्क असते आणि 100 मीटर रनिंगसाठी 25 मार्क असते. सुद्धा 100 मार्काचं जे हे ग्राउंड जे SRPFचं असते, ठीक आहे. आणि SRPF मध्ये जर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड जर पास करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला 90-91च्या वरतच मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते, ठीक आहे. बाकी पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कमी सुद्धा काढावं लागते, कोणकोणत्या ठिकाणी जास्त सुद्धा लागते. पण SRPFचं असं आहे, SRPF मध्ये आपल्याला 91च्या वरतच फिजिकलमध्ये घ्यावं लागते, तेव्हा कुठं आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी बोलावले जाते, ठीक आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं पोलीस भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल होणार आहे. फिजिकल झाल्यावर तुमचं काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा पेपर आपला पोलीस भरतीमध्ये घेतला जाणार आहे, ठीक आहे. 100 मार्काचा हा पेपर असते आणि आपल्याला 90 मिनिटाचा टाइम भेटते आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते. तर आपल्याला तुक्के वगैरे सुद्धा यामध्ये मारून द्यायचे असते, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते मायनस झाले असते, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीच्या पेपरमध्ये, ठीक आहे. तर ऑफलाईन पद्धतीने पेपर असते पोलीस भरतीचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन आहे पोलीस भरतीची. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 मध्ये हे फेब्रुवारी महिन्यामध्ये निघत आहे आणि जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा. आतापासून जे फिजिकलची सुद्धा तयारी चालू आहे, फिजिकल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे. फिजिकल सुद्धा यामध्ये आपलं असलं पाहिजे. फिजिकल जरी चांगलं असेल तर तेव्हा कुठं आपल्याला पेपरसाठी बोलावलं जाते, लक्षात ठेवा. तर फिजिकल यामध्ये टप आपलं सुद्धा, ठीक आहे. फिजिकल झालं त्याचबरोबर पेपरचा सुद्धा या ठिकाणी तयारी चालू आहे, दोन्ही या ठिकाणी चालू द्या, ठीक आहे. ग्राउंडही चालू द्या, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं, 100 मीटर रनिंग झाली, याचे सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे. त्याचबरोबर अभ्यास सुद्धा आपल्याला या ठिकाणी आतापासून करायचा आहे, ठीक आहे. तर आतापासून 8-8, 10-10 घंटे तुम्ही अभ्यास करा, कारण की जे जुने विद्यार्थी आहेत तर ते जे एकसारखे कंटिन्यू जे विद्यार्थी मित्रांनो त्यांची तयारी या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा. जेव्हापासून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, ज्या जुन्या विद्यार्थ्यांचं, तर ते तेव्हापासून जे अभ्यासाला भिडलेले आहे तर तेव्हापासून ते त्यांच्या तयारीमध्ये एक लक्षात ठेवा. तर जे पण नवीन विद्यार्थी असेल तर आतापासून आपल्याला जे आपापल्या तयारीमध्ये लागावं लागणार आहे आणि चांगला आपल्याला बेस्ट या ठिकाणी द्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपली तयारी चांगली चालू द्या, ग्राउंडची सुद्धा तयारी करा आणि पेपरची सुद्धा चालू ठेवा, दोन्ही याची करा, ठीक आहे. आणि जे सर्वात जास्त तुम्हाला वाचायचं काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही या सर्वात जास्त वाचा, कारण की तेच प्रश्न पेपरला रिपीट होते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.